आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 बहुपदी ह्या पाठामधील बहुपदींवरील गणितीय क्रिया अभ्यासतोय। आपणा सर्वांना माहित आहे की ह्या मुख्य 4 क्रिया आहेत। ह्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार ह्या 3 क्रिया अभ्यासणार आहोत। भागाकार ही जी क्रिया आहे ह्या भागाकार क्रियेचे 3 प्रकार आहेत। ह्या 3 पद्धती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बेरीज पाहूया। बहुपदींची बेरीज ही शिकण्यासाठी या ठिकाणी 2 बहुपदी घेतले आहेत। हा आपला पहिला प्रश्न आहे। 3x वर्ग अधिक 5x वजा 2 आणि दुसरी बहुपदी आहे x अधिक 2x वर्ग अधिक 6। दोनही बहुपदींमध्ये जर आपण नीट निरीक्षण केले तर आपण पाहू शकता दोन्ही बहुपदी फक्त एका चलांचा वापर करूनच तयार झालेले आहेत। तर बेरीज आणि वजाबाकी सोडवण्यासाठी 2 पद्धती आहेत, एक उभी मांडणी आहे आणि आडवी मांडणी आहे। तर सर्वप्रथम आपण आडवी मांडणी पाहूया। आडव्या मांडणीमध्ये ज्या 2 बहुपदी दिलेल्या आहेत ह्यांची बेरीज किंवा वजाबाकी ह्या ठिकाणी आपण बेरीज शिकतोय, म्हणून दोनही बहुपदींच्या दरम्यान आपण हे बेरजेचं चिन्ह दिलं आहे। पुढे आपल्याला हे दोन्ही बहुपदींचे कंस ओपन करायचे आहेत। हे ओपन करताना पहिला कंस तसाच राहील, अधिकचं चिन्ह असल्यामुळे दुसऱ्या कंसांमधील चिन्हे देखील तशीच राहणार आहेत। जर या ठिकाणी वजा असतील तर वजा चिन्हामुळे गुणाकाराचा नियम वापरून ही जी चिन्ह आहेत ही चिन्ह अगदी ह्याच्या विरुद्ध होतील। आता या ठिकाणी बेरीज आहे म्हणून ह्या चिन्हांमध्ये काहीही फरक पडणार नाही। पुढची पायरी आहे जी सरूप पदे आहेत। सरूप पदे म्हणजेच अशी पदे ज्या पदांमध्ये चल आणि चलांचा घातांक देखील समान असेल। तर या ठिकाणी x दिसतोय, x चा वर्ग दिसतोय, घातांक 2 दिसतोय, तर x वर्ग हे पद आणखी ह्या ठिकाणी आपण पाहू शकता। तर ही 2 पदे म्हणजे सरूप पदे आपण एकत्र आणतोय। तर ह्या दोघांचं आपण लेखन करून घेऊया। त्यानंतर x चा पहिला घात हे पद आणखी आपल्याला 2 ठिकाणी पाहू शकतो आपण। ही दोन्ही पदे ह्याच्या पुढे पुन्हा लिहूया आणि त्यानंतर जे फक्त स्थिरांक दिसतायत हे फक्त स्थिरांक म्हणजेच ऋण 2 आणि धन 6 ही पदे लिहिताना त्यांच्यासोबत जे चिन्ह आहेत ह्या चिन्हांसहित ती पदे आपल्याला लिहायची आहेत। पुढे आपल्याला जी सरूप पदे आपण एकत्र आणली आहेत ती आपल्याला अशा प्रकारे अधोरेखित करायची आहेत। म्हणजे ह्याच्या खाली आपण ही अंडरलाईन करून घेऊया आणि ह्या ठिकाणी जी कोणती क्रिया असेल बेरजेची किंवा वजाबाकीची ती करूया। बघा, जर दोनही चिन्ह समान असतील, आता ह्या ठिकाणी चिन्ह दिलेलं नाही ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी धन चिन्ह आहे। जर चिन्ह समान असेल तर बेरीज होते, जर चिन्ह विरुद्ध असेल ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो तर वजाबाकी होते। ओके, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं। तर सर्वप्रथम हे जी पहिला जो आपण गट तयार केला आहे ह्यांची बेरीज करूया। बेरीज करताना आता जो सहगुणक आहे, सहगुणक ह्या ठिकाणी 3 आणि 2 दिसत आहेत, ह्या 3 आणि 2 ची बेरीज होईल कारण की दोन्ही ठिकाणी धन चिन्ह आहेत। 3 अधिक 2 ह्याचे उत्तर आपल्याला 5 मिळेल आणि ह्यासोबत असलेले जे चल आहे म्हणजेच x चा वर्ग हे चल सामायिक निघेल। पुढे पाहूया, ह्या ठिकाणी सहगुणक 5 आहे तर इथला सहगुणक लिहिलेला नाही म्हणजेच ह्या ठिकाणी 1 असणार आहे। तर 6 अधिक 1 5 अधिक 1 ह्याचं उत्तर मिळालं आपल्याला 6 आणि हे चल x चा पहिला घात। ऋण 2 अधिक 6 ऋण आणि धन विरुद्ध चिन्ह आहेत, वजाबाकी होईल। मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली तर ह्याचं उत्तर आपल्याला 4 मिळेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच धन चिन्ह ह्या ठिकाणी येईल। तर ह्या पुढे आपण बेरीज ह्याची करू शकत नाहीत कारण की चलांचे घातांक आपल्याला समान दिसत नाहीत। तर हे आपलं उत्तर आहे ह्या दिलेल्या बहुपदीची बेरीज। आता हे जे आपण शिकलो हे आपण आडवी मांडणी शिकलो। अशाच प्रकारे आपण उभी मांडणी देखील सोडवू शकतो, पण त्यासाठी दिलेले जी बहुपदी आहे ही दिलेली बहुपदी प्रमाण रूपात असणे आवश्यक आहे। प्रमाण रूप कसे करायचे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे। तर सर्वप्रथम दोनही बहुपदींचे प्रमाण रूप करून घेऊया। पहिली बहुपदी आपल्याला ऑलरेडी प्रमाण रूपात दिलेली आहे, घातांकाचा उतरता क्रम देखील आहे आणि ह्या ठिकाणी 2 1 आणि हा 0वा घात आहे, प्रमाण रूप देखील आहे। परंतु दुसरी जी बहुपदी आहे ही
प्रमाण रूपात दिलेली नाही, तर ही ह्याचं रूपांतर अशा प्रकारे आपण प्रमाण रूपात केलेले आहे. उभी मांडणी करण्यासाठी पहिली बहुपदी आणि दुसरी बहुपदी एकाखाली एक लिहून घेऊया. ही अशा प्रकारे आपण एकाखाली एक लिहिलेली आहे. दोनही बहुपदींची आपल्याला बेरीज करायची आहे. आता बेरीज करताना ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रमाण रूप तयार केल्यामुळे सरूप पदे एकाखाली एक आलेली दिसत आहेत. आता ह्याचं आपण सहजतेने बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो, म्हणून हे प्रमाण रूप तयार करणे अतिशय महत्वाचं आहे. बेरीज करायला सुरुवात करूया. 2 अधिक 3 अधिक 2 उत्तर मिळणार आहे 5 आणि हा x वर्ग सामायिक असाच राहील. 5 अधिक 1 म्हणजे 6x, ऋण 2 अधिक 6 वजाबाकी होणार आहे. ही वजाबाकी आपल्याला मिळेल 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आडवी मांडणी किंवा उभ्या मांडणीचा वापर केला तरी देखील आपल्याला सारखेच उत्तर मिळेल. आणखी एक प्रश्न सोडवूया. ह्या प्रश्नामधील बहुपदी 2 चलातील बहुपदी आहेत. दोनही बहुपदींचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी m वर्ग n म्हणजे पहिल्या पदाची कोटी, एकूण कोटी जर आपण शोधली तर 2 अधिक 1 म्हणजे 3 आहे. दुसऱ्या पदाची कोटी देखील 3 आहे. प्रमाण रूप तयार करण्यासाठी आपल्याला घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडणी करावी लागते. तर सर्वप्रथम आपण m चा घातांक पाहतोय, कारण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये m n च्या आधी येतो, म्हणून आपण m च्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने जाऊया आणि त्यासोबतच आपण जी कोटी आहे ह्या कोटीचा देखील उतरता क्रम मांडूया. तर सर्वप्रथम हा m चा वर्ग येणार आहे, त्यानंतर m चा पहिला घात आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो फक्त पुन्हा m चा पहिला घात. त्याचप्रमाणे आपण n चा विचार केला असता ह्या ठिकाणी n चा पहिला घात दिसतोय, त्यानंतर n चा वर्ग दिसतोय आणि पुन्हा n चा पहिला घात दिसतोय, परंतु आपण मांडणी ही m चा विचार करून केलेली आहे, म्हणून हे पहिली जी बहुपदी आहे ही बहुपदी प्रमाण रूपात ऑलरेडी दिलेली आहे. दुसऱ्या बहुपदीचे जर निरीक्षण केले तर ह्या दुसऱ्या बहुपदीमध्ये हे दुसरं पद जे आहे म्हणजे n चा वर्ग आणि बहुपदीची किंवा पदाची कोटी 3 असं पद ह्या ठिकाणी मिळत नाही, तर ते आपल्याला तयार करावं लागेल उभ्या मांडणीसाठी. दोनही बहुपदींची बेरीज आपण सर्वप्रथम आडव्या मांडणीने तयार करून घेऊया. त्यासाठी ह्या दोन्ही बहुपदी लिहून घेतल्या आहेत. पुढे आपल्याला हे कंस ओपन करायचे आहेत. बेरजेचं चिन्ह असल्यामुळे ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, सर्व चिन्ह तशीच राहतील. ह्यापुढे आपल्याला सरूप पदे एकत्र आणायची आहेत. सरूप पदे म्हणजे घातांक समान आणि चल देखील समान, चलाचा घातांक समान असलेली पदे. m वर्ग n हे पद जर आपण शोधलं तर ह्या ठिकाणी आपल्याला इकडे दिसते. तर ही 2 पदे आपण एकत्र लिहून घेऊया, ती आपण लिहिलेली आहेत. त्यापुढे पुढे पाहूया. m चा पहिला घात n वर्ग हे पद जर आपण ह्या बेरजेमध्ये शोधलं तर ते फक्त एकच वेळी आहे, तर हे आपण एकदा लिहून घेऊया. आणि शेवटचं स्वरूप पद तयार होणार आहे m चा पहिला घात n चा पहिला घात. तर ह्या प्रकारची 2 पदे ह्या ठिकाणी आहेत, ती देखील आपण एकत्र करूया. अशा प्रकारे आपण स्वरूप पदे एकत्र केलेली आहेत. स्वरूप पदांचे गट तयार करून घेऊया. तर हे गट आपले असे तयार होणार आहेत. पुढे आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी जी क्रिया आहे ती करावी लागणार आहे. ह्या ठिकाणी चिन्ह समान आहेत म्हणून 4 व 2 ची बेरीज होईल. ही बेरीज मिळेल आपल्याला 6 आणि सामायिक चल m वर्ग n. त्याचप्रमाणे पुढचं पद असणार आहे ऋण 3 mn वर्ग असाच राहील आणि ह्या पुढे 2 अधिक 3 ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला 5 mn. तर हे उत्तर आहे आपलं आडव्या मांडणीनुसार. सेम आपण उभी मांडणी सोडवतोय, त्यासाठी प्रमाण रूप आवश्यक आहे. पहिली बहुपदी ऑलरेडी प्रमाण रूपात आहे, दुसऱ्या बहुपदीचं प्रमाण रूप आपल्याला तयार करावं लागेल. ह्या ठिकाणी mn वर्ग हे पद दिलेलं नाही, तर ते आपण तयार करूया. 0 mn वर्ग आणि हे तिसरं पद तयार होणार आहे अधिक 3 mn. उभी मांडणी करूया. पहिली बहुपदी लिहिली आहे, त्याचप्रमाणे दुसरी बहुपदी देखील लिहिलेली आहे. दोघांची बेरीज करूया. 4 अधिक 2 ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला 6 m वर्ग n. ऋण 3 अधिक 0 ह्याचं उत्तर मिळेल ऋण 3 mn वर्ग आणि ह्या दोघांची बेरीज 3 अधिक 2 उत्तर आपल्याला मिळेल 5 mn. तर ह्या दोन्ही पद्धतीने
आडवी आणि उभी पद्धत दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर सारखेच मिळते. पुढे बहुपदीची वजाबाकी अभ्यासूया. ह्या दोन बहुपदी आपल्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये होत्या. त्याच बहुपदींचा आपण वापर इथे केला आहे, परंतु ह्या ठिकाणी आपण वजाबाकी करतोय. तर ही सर्वप्रथम आडव्या मांडणीने सोडवूया. दोन्ही बहुपदींचं लेखन आपण केलं आहे. ह्या ठिकाणी वजाबाकी आहे म्हणून इथे आपण हे वजाचं चिन्ह दिलेलं आहे. आता हे वजा म्हणजेच ऋण चिन्ह असल्यामुळे कंसाच्या आतली जी चिन्ह आहेत ही आतली चिन्ह विरुद्ध होणार आहेत. कारण गुणाकाराच्या नियमानुसार ऋण गुणिले धन उत्तर ऋण होईल. त्याचप्रमाणे इथे देखील ऋण होणार आहे आणि इथे देखील ऋण होणार आहे. परंतु जर इकडे ऋण असतं तर ऋण ऋण धन झालं असतं. म्हणजेच जो कंस असतो, दुसरा जो कंस असतो, ह्या कंसामधील चिन्ह आपल्याला विरुद्ध करायचे आहेत. तर त्याचं लेखन आपण करून घेऊया. ह्या ठिकाणी पहिलं पद ऋण x ऋण 2x वर्ग ऋण 6 अशा प्रकारे उत्तर मिळेल. स्वरूप पद एकत्र करूया. हे आपल्याला माहित आहे ही कशा प्रकारे एकत्र करायची. त्या ठिकाणी एकत्र करून ह्यांचे गट केलेले आहेत. जी क्रिया आहे ही 3 वजा 2 चिन्ह विरुद्ध आहेत, वजाबाकी होईल. 3तनं 2 गेले तर उत्तर 1 राहतं. 1 आपण लिहत नाही तर हा पहिल्या पदाचं उत्तर, पहिल्या गटाचं उत्तर x वर्ग असा तयार होईल. पुढे आहेत 5 वजा 1 5 वजा 1चं उत्तर मिळेल आपल्याला धन 4 आणि हा x. ऋण 2 ऋण 6 चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्याने बेरीज होईल. ह्याची बेरीज आपल्याला 8 मिळेल आणि ते चिन्ह म्हणजेच ऋण 8 हे आपलं उत्तर मिळणार आहे. सेम आपण उभी मांडणी करतोय. उभ्या मांडणीसाठी प्रमाणरूप आपण आत्ताच अभ्यासला आहे की घातांकाच्या उतरत्या क्रमाने हे ऑलरेडी दिलं. पहिली बहुपदी ऑलरेडी दिली होती, दुसरी बहुपदी आपण तयार केली प्रमाण रूपामध्ये. उभी मांडणी करून घेऊया. आता आपण वजाबाकी करतोय तर ह्या ठिकाणी वजाचं चिन्ह द्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं खाली दुसऱ्या बहुपदीच्या खाली एक लाईन सोडून ही जी चिन्ह आहेत ही चिन्ह आता आपल्याला विरुद्ध करायची. ह्या ठिकाणी धन आहे तर ह्याचं विरुद्ध चिन्ह ऋण होणार आहे. इथे देखील धन आहे तर इथे ऋण होईल. धन आहे तर ह्या ठिकाणी देखील ऋण होईल. जर ऋण असेल तर त्याचे इथे धन होणार आहे. आता पुढे बेरीज किंवा वजाबाकी करताना ही जी नवीन चिन्ह ह्या ठिकाणी तयार झाली आहेत त्या चिन्हांचा विचार आता करायचा आहे. म्हणजेच 3 वजा 2 3 वजा 2चं उत्तर 1 मिळतं. म्हणजेच 1x वर्ग. 5 वजा 1 ह्या ठिकाणी सहगुणक दिलेला नाही म्हणजे तो 1 आहे. तर हा 5 वजा 1चं उत्तर मिळेल आपल्याला 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 5 होती म्हणून धनचिन्ह x. ऋण 2 ऋण 6 दोन्ही संख्यांची चिन्ह समान आहेत. बेरीज होईल आणि तेच चिन्ह राहील ऋण. तर अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धतीने उभी आणि आडवी मांडणीचा वापर करून आपण पाहू शकता उत्तर सारखेच आलेलं आहे. वजाबाकी करताना आठवणीने जी उभी मांडणी आहे ह्या उभ्या मांडणीमध्ये दुसऱ्या बहुपदीची चिन्ह आपल्याला ह्यामध्ये बदल करावा लागतो. आणखी एक प्रश्न पाहूया. बहुपदींचा गुणाकार करताना इयत्ता 8वी मध्ये आपण एक घातांकांचा नियम अभ्यासला होता. a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n वा घात. म्हणजेच जर पाया समान असेल तर गुणाकार करताना त्यांच्या घातांकांची बेरीज होते. तर ह्या ठिकाणी देखील आपण ह्या नियमाचा वापर करणार आहोत. जो पाया आहे दोन्ही ठिकाणी समान पाया m दिसतोय. तर गुणाकार करताना जे सहगुणक आहेत ह्या सहगुणकांचा गुणाकार होईल 2 गुणिले 5 म्हणजे ह्याचं उत्तर मिळेल 2 पंचे 10. पुढे जे समान चल आहे, समान चल ह्या ठिकाणी m दिसतं. ह्यांचा जो घातांक आहे ह्या घातांकांची बेरीज होईल. ह्या ठिकाणी घातांक 1 आहे आणि हा घातांक 2 आहे. म्हणजे ह्यांची बेरीज 1 अधिक 2 उत्तर 3 मिळेल. आणि इकडे फक्त n आहे तर हा n चा पहिला घात असाच राहील. तर हा गुणाकार आपल्याला एकपदी गुणिले एकपदीचा गुणाकार तर हा m घन n असा मिळाला आहे. आणखी एक प्रश्न सोडवूया. ह्या ठिकाणी एकपदीने ह्या त्रिपदीला गुणलेला आहे. ह्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्या एकपदीने पहिल्या पदाला, त्यानंतर एकपदीने दुसऱ्या पदाला आणि एकपदीने तिसऱ्या पदाला गुणायचा आहे. हा गुणाकार लिहून घेऊया. हा गुणाकार आपण लिहून घेतलेला आहे. चिन्हाची त्रिपदीमध्ये जी चिन्ह होती ही चिन्ह आपण बाहेर लिहिलेली आहेत. तर हा पहिला पदाचा जो गुणाकार आहे तो करूया. 4 त्रिक
12. एचा या ठिकाणी पहिला घात आहे आणि इथे दुसरा घात आहे, तर याचं उत्तर मिळेल आपल्याला एचा घन तिसरा घात. पुढे हे ऋणचिन्ह 3 दुने 6. आता इकडे ए दोन्ही ठिकाणी पहिला घात आहे, तर ह्याचा गुणाकार होईल ए वर्ग आणि बी फक्त असाच राहील. अधिक 3 एके 3. आता दोन्ही ठिकाणी जी चल आहेत ही वेगवेगळी आहेत, त्यामुळे ह्याचा गुणाकार एचा पहिला घात बी वर्ग असाच मिळेल. आणखी एक प्रश्न क्रमांक 3 सोडूया. द्विपदीने आपल्याला त्रिपदीला गुणायचं आहे, तर द्विपदीमधील पहिलं पद गुणिले दुसरी बहुपदी म्हणजेच त्रिपदी. आता ह्या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, हे आपण अधिकचं चिन्ह लिहूया. दुसरे पद गुणिले ही त्रिपदी अशी मांडणी करून घेऊया. ही मांडणी केल्यानंतर आपण पाहू शकता एकपदीने त्रिपदीला गुणणं म्हणजेच आता जो आपण प्रश्न क्रमांक 2 सोडवला त्याचप्रमाणे आपल्याला ह्याची पुढची मांडणी करावी लागणार आहे. तर ह्या प्रत्येक एक्सने पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या पदाला गुणून घेऊया. हा गुणाकार आपण इथे लिहिला आहे. एक्स गुणिले पहिले पद, एक्स गुणिले हे दुसरे पद आणि एक्स गुणिले तिसरे पद. पुढे असाच गुणाकार पुढच्या गुणाकारासाठी करूया. हा गुणाकार ह्या ठिकाणी लिहिलेला आहे. जी बेरीज जी मुख्य क्रिया आहे ही मुख्य क्रिया वेगळी दिसण्यासाठी आपण हा एक चौकोनी कंस इथे वापरतोय. प्रत्येकाचा गुणाकार करून घेऊया. आता एक्स गुणिले एक्सचा वर्ग ह्याचं उत्तर मिळालं आपल्याला एक्सचा घन वजा 1 गुणिले 3 ह्याचं उत्तर मिळणार आहे 3 एक्स गुणिले एक्स वर्ग वाय अधिक पुन्हा इथे 5 एके 5 एक्स गुणिले वाय वर्ग एक्स वाय वर्ग हा असाच राहणार आहे. पुढे ही बेरजेचं चिन्ह आहे. पुढच्या कंसामध्ये 2 वाय गुणिले एक्स वर्ग वाय बे के बे असेच राहतील. सर्वप्रथम आपण जे लेखन करणार आहोत हे अल्फाबेटिकल ऑर्डरने करणार आहोत. तर एक्स आधी येतो वायच्या, म्हणून आपण हा एक्स वर्ग वाय असं लिहितोय. वजा इथला गुणाकार मिळणार आहे आपल्याला 3 दुने 6. एक्स फक्त एकच दिसतोय आणि वाय 2 वेळा दिसतोय, म्हणून एक्स वाय वर्ग. इथे घातांक 1 आणि इथला देखील घातांक 1 म्हणजेच तो वर्ग तयार होणार आहे. अधिक 2 पंचे 10 आणि ह्या ठिकाणी वाय गुणिले वायचा घन ह्याचं उत्तर मिळणार आहे 4था घात. आता इथे बेरीज आहे, कंस ओपन करून घेऊया. बेरीज असल्या कारणाने चिन्हांमध्ये बदल होणार नाही. पुढे आपण स्वरूप पदे एकत्र करतोय. एक्सचा घन आणखी पुढे दिसतोय का पाहूया, तर तो नाहीये, त्यामुळे आपण एक्सचा घन फक्त एकदाच लिहितोय. एक्स वर्ग वाय तुम्ही पाहू शकता 2 ठिकाणी आहेत. ही 2 पदे एकत्र करूया. त्यानंतर एक्स वाय वर्ग हे पद देखील आपण 2 ठिकाणी पाहू शकता. ही दोन्ही पदे पुन्हा एकत्र करूया आणि उर्वरित पद दिसते 10 वायचा 4था घात. जी स्वरूप पदे आहेत त्या स्वरूप पदांना अशा प्रकारे आपण अंडरलाईन करूया, म्हणजे त्यांचे गट करूया आणि जी काही गणितीय क्रिया असेल ती सोडवण्याचा प्रयत्न करूया. चिन्ह विरुद्ध आहेत, ऋणधन वजाबाकी होईल आणि 3 वजा 2 ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला 1 आपण लिहत नाही आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच ऋण चिन्ह या ठिकाणी मिळेल आणि जे चल आहेत एक्स वर्ग वाय हे असेच सामायिक राहतील. पुढे 5 वजा 6 पुन्हा चिन्ह विरुद्ध आहेत, वजाबाकी होईल. दोघांची वजाबाकी 1 मिळेल. मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण चिन्ह येणार आहे आणि सामायिक चल एक्स वाय वर्ग अधिक शेवटचं पद आहे आपलं 10 वायचा 4था घात. तर हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजेच हा गुणाकार असणार आहे आपला ह्या दिलेल्या द्विपदी गुणिले त्रिपदीचा.